भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत रविवार 2 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष वॉर्ड सभा आयोजित करण्यात येणार आहेत. या सभांमध्ये मतदार यादीतील स्थलांतरित, मयत, दुबार तसेच आढळून न आलेल्या मतदारांची पडताळणी करण्यात येणार असून नागरिकांनी सकाळी 11 वाजता संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपल्या नावाची व तपशिलाची खात्री करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी केले. आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले की शहरातील सुमारे 350 मतदान केंद्रांवर BLO संपूर्ण मतदार यादीसह उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक BLOला 2 सहाय्यक देण्यात आले असून मध्य व दक्षिण मतदारसंघात अतिरिक्त मनुष्यबळही नियुक्त करण्यात आले आहे. आशा सेविका, MPW आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम वेगाने सुरू आहे. सध्या उत्तर मतदारसंघात 80%, मध्य मतदारसंघात 68% आणि दक्षिण मतदारसंघात 71% काम पूर्ण झाले आहे. कोणत्याही पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क बाधित होऊ नये यासाठी नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच वॉर्ड सभा व संबंधित BLOची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. आयोगामार्फत स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो कार्यक्रम साधारणतः जून महिन्याच्या एंडपासून सुरू झालेला आहे. याच्यामध्ये मतदार यादी जी आहे त्याचं पुनर्निरीक्षण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये विशेषतः 2002 चे जे काय आपले पुरावे आहेत त्याच्यामध्ये आपले आईवडील असतील, आपले आजी-आजोबा असतील, तर त्यांच्याशी लिंकिंग करून पूर्ण माहिती BLO मार्फत सर्व नागरिकांना देणं अपेक्षित आहे. त्या संबंधानं आपल्या शहरामध्ये 2 तारखेला विशेषतः आपण वार्ड मिटिंग आणि बूथस्तरीय मिटिंग अशा 2 आपण आयोजित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ आपले 800च्या आसपास जे विधानसभेला जे मतदान केंद्र होते त्या सर्व मतदान केंद्रावर सकाळी 11 वाजता बूथस्तरीय अधिकारी जे BLO आहेत ते पूर्ण यादी घेऊन उपस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या लेवलला त्यांनी जो सर्वे केलेला आहे त्याच्यानुसार जे ॲबसेंट मतदार आहेत किंवा शिफ्टिंग म्हणजे ज्यांचं स्थलांतर झालेले अशा मतदारांनी डेथ ज्यांचं मृत्यूरोजी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याची यादी ते त्या मतदान केंद्रावर ते ठेवणार आहेत. आणि त्याच्या संदर्भात कुठलाही आक्षेप असेल तर त्या नागरिकांनीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपलं नाव त्यांना मिळालेलं आहे का या यादीमध्ये व्यवस्थितरित्या माहिती दिली गेली याची तपासणी करावी. त्याचबरोबर राजकीय पक्षाचे सुद्धा जे काही प्रतिनिधी असतील त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आपापलं जे मतदान केंद्र होतं विधानसभेचं आणि लोकसभेचं ते एकच आपल्याला होतं. विधानसभेचा आपण जो डेटा घेतला आहे त्याच्या आधारे आपण ही प्रक्रिया राबवत आहोत. तर सर्वांनी एकदा चेक करावं. त्याचबरोबर आपल्या शहरामधले विशेषतः काही मतदारसंघामधलं जे म्हणजे डाटा गोळा करायचं काम आहे ते थोडंसं कमी आहे. तर आम्ही आता आमचे BLO काही ठिकाणी होते, BLOंचं त्यांना सहाय्यकसुद्धा काय दिले होते, तर पुन्हा ॲडिशनल मॅनपॉवर दिलेलं आहे. त्याचबरोबर काही शाळांचे शिक्षक होते त्यांनासुद्धा पूर्ण वेळ त्यांनी काम करावं, शेवटचा आठवडा राहिलेला आहे आणि त्यांचं काही बूथवरचं काम बरंच कमी आहे. त्यांना पूर्ण वेळ काम करण्यासाठी पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही सूचना दिलेल्या आहेत. लेखीपत्रसुद्धा इश्यू केलेलं आहे. विशेषतः आपल्या जिल्ह्याचं जे एकूण काम जे आहे आत्तापर्यंत झालेलं कालपर्यंतचा डेटा आहे तो 81% काम झालेलं. त्याच्यामध्ये आपण अर्ज वाटप केले आणि ते भरून आपण परत ऑनलाईन केले. याच्यामध्ये उत्तर मतदारसंघ जो शहरातला आहे ते 80% काम झालेलं आहे. मध्यमध्ये काम थोडंसं कमी आहे, 68% काम झालेलं आहे. तर त्यामुळे विशेष 68%. तर त्यामुळे आज विशेषतः जे आमचे सर्व आम्ही आमचे सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आणि नगरसेवक त्या भागातले जे होते त्यांना आम्ही सूचना केली की जास्तीत जास्त आम्ही मॅनपॉवरसुद्धा एक्स्ट्रा दिलेलं आहे. फक्त विशेषतः मतदार आयडेंटिफाय होत नाहीत त्याच्यामध्ये जी काय मदत आमच्या BLOंना आणि जे आमचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांना मदत करण्यात यावी. आणि नागरिकांनासुद्धा आव्हान राहील. विशेषतः मध्य आणि दक्षिणमध्ये साधारणतः 71% आहे. उत्तरमध्ये 80% झालं आहे, मध्यमध्ये 68% आणि दक्षिणमध्ये 71%. विशेषतः मध्य आणि दक्षिणमध्ये थोडंसं काम कमी आहे. तर आम्ही त्या ठिकाणी काल डिटेल आढावा घेतला. जे सुपरवायझर त्यांचा पण आढावा घेतला मी काल आणि ॲडिशनल मॅनपॉवर दिलेलं आहे. आणि राजकीय पक्ष अधिक नागरिक दोघांनाही आवाहन करतो आहे की सर्वांनी आपलं नाव आणि आपला जो अर्ज आहे त्याच्यामध्ये 2002मध्ये आपल्या आईवडिलांचं कुठलं नाव असेल किंवा त्यांचं स्वतःचं जर नाव असेल तर त्यांनी शोधावं. विशेषतः दक्षिण आणि मध्यमध्ये थोडासा पूर्वी जो मतदारसंघ मध्य नव्हता, फक्त उत्तर आणि दक्षिणच होता. त्या ठिकाणी जे काय आपल्याला दोन्ही मतदारसंघात त्यांनी नाव शोधावं. आपलं नाव कुठे आहे ते आयडेंटिफाय करून त्याचा स्क्रीनशॉट काढून ते मतदान केंद्र क्रमांक कुठल्या पार्टला होतं ती माहिती आपल्या BLOकडे द्यावी आणि ती सबमिट करून आपल्याकडं सबमिट करावी.
म्हणजे आपल्याला जेव्हा ते ॲक्च्युअली सुनावणी होणार तर याच्यानंतर पुढचा टप्पा असा आहे की ही यादी ड्राफ्ट पब्लिश होणार आहे. ड्राफ्ट पब्लिश होऊन सिस्टम काही एरर्स काढणार आहेत, म्हणजे काही जर त्यांना अडचणी असतील मग त्याच्या कोणाचं नाव वगळायचं असेल तर त्याच्या संदर्भात सुनावणी साधारणतः पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये अपेक्षित आहेत आणि ती झाल्यानंतर मग अंतिम यादी पब्लिश होणार आहे. तर याच्यामध्ये सर्व नागरिकांना आव्हान आहे की 2 तारखेला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं नाव त्या यादीमध्ये आहे का, किंवा राजकीय पक्षांच्या काही प्रतिनिधींना समजा कोणाच्या नावावर ऑब्जेक्शन असेल की माझं नाव चुकीच्या पद्धतीने वगळलं जातं आहे किंवा माझं नाव घेतलेलं नाही आहे किंवा माझा फॉर्मच भरला गेलेला नाही, तर ते पूर्ण माहितीसह आपण 11 वाजता 2 तारखेला आपापल्या मतदान विधानसभेला जे आपलं मतदान केंद्र होतं तर ते आणि त्यासोबत आम्ही आपल्या प्रेस नोटमध्ये आम्ही आपले जे सर्व BLO आहेत त्यांचं नाव आणि नंबर आणि मतदान केंद्र क्रमांक हे याची यादी देतो आहोत. तर जास्तीत जास्त आणि ॲबसेंट शिफ्टरची जी काही नावं आहेत तीसुद्धा आम्ही उद्या प्रेस नोटच्या माध्यमातून आमच्या वेबसाईटवर आम्ही पब्लिश करत आहोत. तर ती एकदा तपासावी आणि ज्यांनी कोणी अर्ज भरलेला नसेल तर त्यांनी पुढच्या आम्ही आता यादी देतो BLOंची, तर आपल्या त्या BLOंच्या यादीत नाव संपर्क करून आपले जे काही 2002च्या यादी आपणच सर्च करून जर काम त्यांना दिलं, स्क्रीनशॉट काढून जर दिला तर त्यांचं काम अजून सोपं होईल आणि लवकरात लवकर आपल्याला ही जी SIRची प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी मदत होईल. तर सर्व जास्तीत जास्त नागरिकांचा हक्क बाधित राहिला पाहिजे लोकशाहीचा मतदानाचा, त्यासाठी सर्वांनी आपला पण त्याच्यात रोल आहे. कारण काय होतं ते आपल्या सर्व बऱ्याच वेळा काय होतं बाहेरून आलेले आपले जे BLO असतात त्यांना बऱ्याच वेळा लोक आयडेंटिफाय होत नाहीत, तर स्वतःहून आपण जर पुढं नागरिकांनी माहिती दिली तर त्यांचं काम सोपं होईल. ते आपल्याला घरी येणारच आहेत, परंतु बऱ्याच वेळा काम जास्त असल्यामुळे कदाचित येऊ शकणार नाहीत, तर ते आपण स्वतःहून जर त्यांना माहिती दिली तर त्यांना ते सर्च करणं सोपं जाईल. तर किमान 2 तारखेला जे आपलं जे विशेष सभा आहे वार्डस्तरीय त्याच्या आणि मतदान केंद्रस्तरीय त्या सर्वांनी उपस्थित राहून आपलं नाव आणि आपला अर्ज सबमिट झालेला आहे का 11 ते काम संपेपर्यंत पुढं होणार आहे. तर 11 वाजता सुरू सर्वांनी 11 वाजता उपस्थित राहून, विशेषतः ज्यांचं नाव राहिलं नाही त्यांनी सर्वांनी उपस्थित राहून त्या अर्ज भरून द्यावा आणि आपलं 2002च्या यादीत नाव आहे नाही हे आधीच जर सर्च करून तुम्ही तिथे गेले तर त्या BLOना अजून सोपं होईल की त्यांचं नाव इमिजिएटली तुम्हाला सर्च करणं आणि त्याचं मॅपिंग जे आहे ते मॅपिंग करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. आणि जे अनमॅप राहणार आहेत किंवा जे काही ते लॉजिकल एरर्स जे येणार आहेत त्याची ही सुनावणी परत फ्युचरमध्ये आपले जे ERO आणि ARO म्हणून आयोगाने नेमलेले त्यांच्याकडे सुनावण्या होणार आहेत. तर फक्त सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की अजून आपल्याकडे 8 दिवसाचा वेळ आहे की सर्व नागरिकांनी आपला अर्ज जो SIRचा जो अर्ज आहे ते माहिती देण्याची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडे 8 दिवस आहेत. तर सर्वांनी 2 तारखेला उपस्थित राहून ते आपलं नाव त्या यादीत आलेलं आहे का, डिजिटाईज झालेलं आहे का हे व्हेरीफाय करावं. आणि सर्वांनी आपलं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रामध्ये विधानसभेचं जे मतदान केंद्र होतं त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या BLOकडे आपले जे जर अर्ज दिले नसतील तर ते लेखी स्वरूपात द्यावेत आणि काही ऑब्जेक्शन असतील इतर कोणाला ते ऑब्जेक्शनसुद्धा लेखी स्वरूपात त्या BLOकडं द्यावेत. आणि जर समजा त्या दिवशी कोणाला येणं शक्य होत नसेल तर आम्ही BLOचे नाव आणि मोबाईल नंबर आपल्याशी शेअर करत आहोत. तर समजा त्या जरी नाही झालं तर आम्ही ऑनलाईन असेल, व्हॉट्सअपवर असेल किंवा ईमेलला त्यांच्याकडे ते माहिती पोहोचवा. अर्ज जर दिला नसेल तर अर्ज फिजिकली तुम्हाला त्यांच्याकडे ते 8 दिवसात तुमच्याकडे येतील, त्यांना सांगून तुमच्या घरी येऊन ते कलेक्ट करून जातील. धन्यवाद.